नमस्कार मित्रांनो, मी रिया तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज अगदी खास विशेष दिवस आहे माझ्यासाठी, की आजपासून आपल्या मठात सगळी रोषणाई आणि स्वामींच्या मठाचं पूर्ण आपण कायापालट करणार आहोत. कायापालट इन द सेन्स की आपल्याकडे वर्धापन दिन सोहळा साजरा करणार आहोत. तो आपल्याकडे 1 मे ते 3 मे ह्या 3 दिवस आपल्याकडे खूप मोठा उत्सव सोहळ्यासारखा साजरा होणार आहे. श्री स्वामी समर्थ संस्था पंतनगर घाटकोपर यांच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, स्वामींची पालखी सोहळा शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता आपण आयोजित केला आहे. तरी सर्व स्वामी भक्तांना आपल्या पारंपरिक वेशभूषेत आपल्या कुटुंबासह, आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या मित्रमंडळीसोबत सगळ्यांनी ह्या पालखी सोहळ्यात आवर्जून हजेरी आणि उपस्थिती करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. मित्रांनो, आणि हा 1 मेचा मी कार्यक्रम सांगितला की सकाळी स्वामींच्या मठात स्वामींना अभिषेक होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याकडे पालखी सोहळा असणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मेच्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा आणि संध्याकाळी आपल्याकडे एक मस्त सुस्वरांचा स्वरांगी मराठे आणि राजयोग धुरी या दोघांचं मिळून मस्त सुंदर स्वरसंस्था संध्या असं करून आपल्याकडे भावभक्तिगीतांचे मैफिल होणार आहे. तर माझी अशी सर्वांना विनंती आहे, त्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसंच 3 मे रोजी मित्रांनो काय असणार आहे, तर 3 मे रोजी आपल्या कार्यक्रमाची सांगता असणार आहे. त्या दिवशी अगदी रविवारी संध्याकाळी स्वामींची आरती झाल्याच्या नंतर आपल्याकडे बरोबर आरतीनंतर 8 वाजता स्वामींच्या महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. आणि स्वामी भंडाऱ्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहून स्वामींच्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, ही सर्वांना नम्र विनंती. मित्रांनो, मी माझ्या या व्लॉगमध्ये तुम्हाला स्वामींची ही पत्रिकासुद्धा पाठवत आहे. ती इतकी उत्कृष्ट बनवली आहे की त्यातल्या बऱ्याच जणांनी मला कमेंट्स करून सांगितलं आहे की स्वामींचा जो हा 3D तुम्ही फोटो त्या पत्रिकेत दाखवला आहे आणि आहे तो उत्कृष्ट आहे आणि खूप छान वाटते. मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगते की तुम्हाला सगळ्यांना माझं अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाचा आणि स्वामी दर्शनाचा लाभ तुम्हीही उठवावा, असं माझं मत आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे जितकी जास्तीत जास्त तुमच्यामुळे जी रंगत येणार आहे मित्रांनो, ती खरंच खूप छान असणार आहे. आणि प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा की तुम्ही स्वामींची सेवा कशी करता आणि तुम्ही किती वाजता तयार होऊन येणार आहेत आणि तुम्ही स्वामी मठात कसे आणि कसे पोचणार आहात, कधी येणार आहात, हे सगळं मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यांना माझ्या मनापासून स्वामी भक्तांना अशी स्वामींची कृपा सगळ्यांवर व्हावी जशी माझ्यावर झाली आहे. मी जसा स्वामींचा अनुभव घेते, प्रचिती घेते, तशी सर्वांना मिळो, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझा पुढचा व्लॉग बघायचा असेल, म्हणजे जे पालखी सोहळ्याची मिरवणूक कशी निघते आणि कुठून कसे आपण पोहोचतो, म्हणजे आपण स्वामींच्या मठापासून जी मिरवणुकीला सुरुवात करतो